वक्फ बोर्ड को बंद करने की मांग उठने लगी है। विश्व हिंदू परिषद ने वक्फ बोर्ड को सरकार द्वारा 10 करोड़ का फंड दिए जाने को हास्यास्पद बताया है। वहीं अब इस मामले में कांग्रेस ने जाति और धर्म के आधार पर भेदभाव फैलाने का आरोप लगाते हुए विश्व हिंदू परिषद पर ही सवाल किया है। वरिष्ठ कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने इसे अनैतिकता करार देते हुए रामदेव बाबा को दी गई जमीन के मुद्दे पर सरकार को घेरा। नाही, हे तुष्टीकरणाची भाषा नेहमीच विश्व हिंदू परिषद म्हणणार नाही मी, पण भारतीय जनता पक्षाचा एजेंडाच आहे तो। सरकारने दिले असेल, 3 लोकांचं सरकार आहे, पण वक्फ बोर्डाला जागा दिली असेल, मुस्लिम समाजाच्या काही निर्णयासाठी जागा दिली असेल, तर त्यामध्ये एवढा आकारतांडव करायची काही गरज नाही। आपण रामदेव बाबांच्या त्या कंपनीला 1 रुपये दराने जर हजारो कोटीची जागा देऊ शकतो, ते तिथे कोणी बोलायला तयार नाहीत। बोगस प्रोडक्ट आहेत सगळे, त्या संदर्भात अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे। त्यामुळे हे सगळे जे गोष्टी आहेत, हे पुन्हा जातीय जे आग आहे तो ती भडकवण्याचा त्यांचा प्रयत्न असं मला वाटतो। आणि सरकारने दिलेला निर्णय आहे तो विश्व हिंदू परिषद म्हणावं किंवा RSS म्हणावं, त्याला विरोध करावं, ही नैतिकतेला धरून नाही, तर ही अनैतिकता आहे असं माझं मत आहे।